तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी. सध्या महाराष्ट्रामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सध्या जर महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये बघितलं तर मातंग समाजाचं जे अबकड वर्गीकरणाचा जो विषय आहे तो चर्चेत आहे. उद्या 24 तारीख आहे, आज 23 आहे. 24 तारखेला आझाद मैदानावरती अबकडच्या उपवर्गीकरणासाठी सगळं आंदोलन सुरू आहे. माझ्यासोबत माजी आमदार सुधाकर भालेराव आहेत. समाजाचं एक मोठं नेतृत्व म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम करत आहेत. 2 टर्म ते आमदार राहिलेले आहेत. सर, तुम्ही आज पानगावमध्ये आलात. एकूणच समाजाशी काय चर्चा केलात आणि काय भूमिका आपली? आज पानगावमध्ये आल्यानंतर गालफाडे कुटुंबाच्या सोबत सर्व समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने एक बैठक संपन्न झाली. खरं तर आता आपण म्हणालात की मातंग समाजासाठी उपवर्गीकरण, हे एका मातंग समाजासाठी उपवर्गीकरण नाही आहे. हे पहिलं मुळात लक्षात घ्या. अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिलेल्या गाईडलाईननुसार सर्व भारत देशाला लागू झालेला हा आदेश आहे. हा एका जातीपुरता मर्यादित नाही आहे. मग पूर्वाश्रमीचा महार असेल, पूर्वाश्रमीचा मांग मातंग असेल, पूर्वाश्रमीचा चांभार चर्मकार असेल, पूर्वाश्रमीचा ढोर ककय असेल, अशा 59 जातीपैकी वंचित समाजाचा जो घटकाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, त्यातमध्ये मुख्यतः शिक्षण आणि नोकरी या प्रमुख 2 उद्देशासाठी ह्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये जो वंचित समाज घटक आहे, नॉट नेसेसरी ओनली फॉर मातंग कम्युनिटी, इज ऑल पर्पजमध्ये ऑल कम्युनिटीसाठी 59 जातीसाठी हा उपवर्गीकरणाचा लढा आहे. परंतु या ठिकाणी महारमांग अशा पद्धतीची दरी निर्माण करण्याचं काम या सामाजिक व्यवस्थेमध्ये होतं, ह्याचं फार मला दुःख वाटते. खरं तर हा कुठल्याही एका जातीचा समाजाचा नाही आहे. हा विषय संपूर्ण 59 जातीचा विषय पुन्हा पुन्हा आम्ही सांगतो आहे. आणि हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. संबंध भारत देशामधल्या अनेक राज्यांनी त्याला लागू केलेलं आहे, इम्प्लिमेंट केलेलं आहे. आता या राज्यांनीसुद्धा ते लागू केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. म्हणून काही सामाजिक संघटना, वेगवेगळ्या समाजातल्या सामाजिक संघटना त्या ठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत आणि त्या ठिकाणी लवकर लागू करा, हाच प्रश्न आहे. उद्या 24ला आंदोलन आहे आझाद मैदानावरती, आपण त्यामध्ये सहभागी होणार आहात? निश्चितच काही सामाजिक संघटना त्या ठिकाणी काम करत आहेत, त्यांचं अभिनंदन. परंतु या ठिकाणी आता आम्हाला तर सरकारला विचारायचं आहे, हे आम्हाला आंदोलन करायसाठी कशासाठी तुम्ही बाहेर पडताय? ज्या ज्या राज्यांनी केलं आहे त्या राज्यामध्ये कुठं आंदोलनं झालेली आहेत? आमची अपेक्षा आहे की या ठिकाणी आता एकीकडे पूर्वाश्रमीचा महार, ज्याला बौद्ध नवबौद्ध म्हणून जे बाहेर पडलेले आहेत, एकमेकावर आरोप करतायत, आम्ही त्यांच्यावर आरोप करायचं, त्यांनी आमच्यावर आरोप करायचं, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून मी सर्वच आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना माझी विनंती आहे, हा उद्देश समजून घ्या. हा उद्देश एका मातंग समाजासाठी नाही, तर पूर्वाश्रमीच्या महाराचासुद्धा विकास त्या ठिकाणी दडलेला आहे, तोसुद्धा खिचपत पडलेला आहे. या ठिकाणच्या पुढारलेल्या व्यवस्थेतल्या पुढाऱ्यांनी येऊन फक्त हेलिकॉप्टरमध्ये एका दिवशी येऊन भाषणं करायची, दलितासाठी लांगोलचालन करायचं आणि दलित जशाच तसा वंचित राहायचा, ही भूमिकासुद्धा सुधारली पाहिजे. 59 जातीचा जो सर्वांगीण विकास सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत आहे, त्या खात्याच्या अंतर्गत कितपत विकास साधला जातो, कितपत त्या विकासासाठी तो पैसा खर्चित होतो, याचासुद्धा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. म्हणून निश्चित रूपानं आम्ही आंदोलन असं उभा करू की त्या ठिकाणी उपवर्गीकरणामध्ये नॉन क्रिमिनल ही कन्सेप्ट नसली पाहिजे. कारण आता जर नॉन क्रिमिनल जर लागू केलं तर निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल. कारण जर बोटावर मोजणारी आमची काही कर्मचारी आहेत, त्या लोकांच्या जर मुलांना जर पुन्हा शिक्षणापासून, नोकरीपासून जर वंचित व्हायची जर वेळ आली तर निश्चितच हा धोकासुद्धा पुढं भविष्यामध्ये निर्माण होणार आहे. म्हणून याच्यात महारमांग हा वाद न निर्माण करता सर्व समदुःखी समाज बांधवांनी एकत्रित येऊन हा लढा रेटण्याची गरज आहे. या ठिकाणी कोणीतरी रस्त्यावर उतरतं, आता काही बीडवरून लोक निघालेत, ते कशा पद्धतीनं आरवाज भाषेत मांगट्यानं मांगानं वगैरे वगैरे, मलाही त्या ठिकाणी कितीतरी लोक त्या ठिकाणी ट्रोल करतात. पण हे बंद झालं पाहिजे. अविचारीपणानं काम करू नका. एका विचाराच्या, बाबासाहेबांनी तत्वतः ज्या धम्माची दीक्षा घेतलेली आहे, ज्या धम्माच्या म्हणजे गौतम बुद्धाच्या विचारामध्ये प्रज्ञाशील करुणा, ज्याला प्रज्ञाशील करुणा ह्या 3 वाक्यात जो काय अर्थ दडलेला आहे, त्या जरी बौद्ध समाजातल्या आणि पूर्वाश्रमीच्या महाराणी जर या तत्वाचा जरी अभ्यास केला तर मला वाटते कुठंही युक्तिवाद करायची गरज पडणार नाही, कुठंही रस्त्यावर उतरून आपल्याला एकमेकावर आरोप करण्याची आवश्यकता पडणार नाही. परंतु आपण एकत्रित बसतच नाही, हे दुर्दैव आहे. बरं भालेराव साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही नॉन क्रिमिनलचं बोलला, समजा हे उपवर्गीकरण झालं समजा आणि ते लागू झालं तर मग दोन्ही समाजाला त्याचा तोटा आहेच. खरंच 100% धोका आहे. मग ते एकट्या महाराचा विरोध नाही आहे, तर सगळा 59 जाती रस्त्यावर उतरावं लागेल. आणि त्या ठिकाणी उपवर्गीकरणामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने जर नॉन क्रिमिनल जर लागू केलं तर आमच्यातला जे काही थोडाफार जे 2-4%, 5% जो वर्ग शिकलेला आहे, उदाहरणार्थ मास्तर असतील, एखादी शिक्षक म्हणजे प्राध्यापक असतील, काही क्लार्क असतील, काही छोट्या मोठ्या फार मोठ्या पदावर तर नाहीत आमचे लोक, आणि त्याच्यातही जर समजा त्यांना जर नॉन क्रिमिनलचा जर आकडा जर काही जर काढला, जसं ओबीसीला 8 लाखाचा
लाखाचा आकडा आहे आणि तसं जर आम्हाला जर काढलं तर आमचंही मरण आहे त्याच्यामध्ये. तर अजून एक मला प्रश्न विचारायचे, फार प्रश्न पडतात मला नेहमी हे आंदोलन वगैरे असले की समाजाचे असले की मातंग आणि महार समाजामध्ये वाद लावायचा. आता तसं बघितलं तर बौद्ध समाज असेल किंवा महार समाज असेल, RSSला कधी ते मान्य करणार नाही. तर आता मग मान्य करणार तर कोण? मातंग समाज भाजपसोबत जाईल. मग अशी काय दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचा मला आहे का? तुमच्या मीडियाच्या माध्यमातून विचार आहे, रामदास आठवले कुठं आहे तो? कुठं आहेत रामदास आठवले साहेब? भाजपच्याच सरकारमध्ये आहेत ना. मग आता भाजप सरकार कोणाच्या नेतृत्वात चालते? अरे तुम्ही कसं काय तुम्ही बोलताय मला सांगा. तुमचं असलं की ठीक आहे आणि मातंग समाजाचं असलं की मग बेकार आहे. कसं होईल ते? अरे दरी निर्माण करू नका. अरे एक थलपती विजय थलपती नाचत नाचत डान्स करत मुख्यमंत्री झाला आहे. इथं आंबेडकर वंशाने जर एकत्रितरित्या जर येऊन जर पुढाकार घेतला असता तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी नाही झाला असता तर किमान आमच्या दलितातला कमीत कमी एखाद्या उपमुख्यमंत्री झाला असता. ते मला स्वाभिमानानं बघता आलं असतं. आम्ही एकत्रित येऊ शकलो नाही. 59 जातीला सुद्धा आम्ही एकत्रित घेऊ शकलो नाही. हे आंबेडकर चळवळीचं अपयश नाही का? बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी निर्माण केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा आज भारत देशात तर सोडा विदेशात सुद्धा त्या ठिकाणी विद्यापीठं निर्माण झाली पाहिजेत होती. का नाही केलं आंबेडकर वंशजांनी त्याचा पाठपुरावा? एक आमचा विदा कराड विश्वनाथ कराड साहेब, एक धोती साधा गणवेशात असलेला माणूस, धोती लिहून खमीस लिहून एक अध्यात्मातला माणूस आज शिक्षणाचं एवढं मोठं दालन उभा करू शकतोय. भारतीय विद्यापीठ उभा टाकू शकते पतंगराव कदम. DY पाटील त्या ठिकाणी पाटील विद्यापीठ उभा करू शकतात. आमचे तानाजी सावंत आमचे आमदार मंत्री राहिलेले ते विद्यापीठ करू शकतात. मग बाबासाहेबाच्या वंशजांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी केलेलं युनिट शिक्षणाचं मोठं दालन त्या ठिकाणी भारतभर तर पसरलं पाहिजेत होतं आणि भारताच्या बाहेरसुद्धा विद्यापीठं निर्माण झाली पाहिजेत होती. हे का नाही केलं आंबेडकर चळवळीमध्ये? फक्त तुम्ही एका मातंग समाजाला दोष देताय. कोण शिकवलं हे तुम्हाला असलं बोलायला? अरे तुम्ही 59 जातीला जर सोबत घेतला असतो तर तुम्हाला काय व्हायचं आहे मला माहीत नाही, पण आम्ही तुमच्यासोबत आल्याशिवाय दुसरा पर्याय काय होता आम्हाला? आता आम्ही उपाशी असलेल्या माणसाला जर तुम्ही जर कोणी उपाशी आहेत म्हणून आम्ही सांगतोय आणि त्याच्यामध्ये जर सुप्रीम कोर्टाचा आदेश त्या ठिकाणी भूषण गवई त्या ह्याचे होते, त्या भूषण गवईलाही तुम्ही मान्य माजी न्यायाधीश त्यांनाही तुम्ही उलटं बोलताय. अरे बाबासाहेबांनी दिलेल्या संस्थेचा बाबासाहेब दिलेल्या घटनेच्या सर्व विचारावर किमान ह्या देश चालतो. ह्या देशाच्या सर्व व्यवस्था बाबासाहेबांनीच तयार केलेल्या आहेत. मग तुम्ही फक्त एकटेच बाबासाहेब आमचे बाप आहेत म्हणतात, मग आमचे नाही आहेत का? बाबासाहेब का तुमची एकट्याची प्रॉपर्टी थोडीच आहे? अरे चराचरामध्ये दडलेल्या मानवाधिकारामध्ये आणि पशुपक्ष्यामध्ये प्राण्यामध्ये वायुचर भूचर जलचर ह्या तिन्ही चरामध्ये जे काही दडलेलं आहे ज्याच्यावर कायदा केला ते बाबासाहेब आहेत. हे तुमच्या एकट्याचे बाबासाहेब होऊ शकत नाहीत. मी हे ठणकावून सांगू इच्छितो. बरं अजून एक मला तुमचं भाषण ऐकलं मी. काय झालं आहे की मातंग समाजाला एक म्हणजे प्रबळ नेता किंवा उच्च लेवलचा नेता सध्या मिळत नाही, त्याच्यामुळे समाज कुठं तर भरकटला जातो आहे. आता तुम्ही म्हणलात की गटागटामध्ये संघटनेमध्ये झेंडाच फिक्स नाही आहे. मग हे कुठंतरी आता तरी जागा होणं गरजेचं आहे का नाही? अत्यंत खरं आहे. निळं वादळ म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कमीत कमी 7-8 गट आम्ही पाहिलेत. आठवले गट आहे, प्रकाश गट आहे, आनंदराज गट आहे, पुन्हा गवई गट, खोबराडे गट, अशा पद्धतीचे गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावाखाली झाले खरे. परंतु त्यांनी वेगवेगळ्या पक्षासोबत आपलं राजकारण केलंही खरं. आजही ते तशाच पद्धतीने करतात. फक्त आत्ता 2019ला मला वाटते प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडी काढली, नाही तर त्यांचासुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट अशा नावानेच गट होती. मग ही गटं जर एकत्रित होऊ शकले नाहीत तर 59 जाती तुम्ही कशा एकत्रित करू शकला नाहीत? हा सुद्धा एक चिंतेचा प्रश्न आहे. म्हणून जसं निळं वादळ निघाले तशाच पद्धतीचं मातंग समाजसुद्धा येणाऱ्या अजेंड्यावर आमचा झेंडा आहे आणि तो झेंडा घेऊनच ते वादळ तयार करेल आणि लवकरच तुम्हाला ते दिसेल. नक्कीच बघितलं तर भालेराव जे माजी आमदार आहेत ते आता ॲक्शन मोडवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच समाजाचं काम अनेक वर्ष ते करत आहेत. आता पण समाजाची तळमळ घेऊन आज गावोगावी ते बैठका घेत आहेत आणि भविष्यात एक मोठा लढा जे की खरंच गरजेचं आहे त्यांच्या व्यवसायासाठी असेल, हे उपवर्गीकरण आरक्षण वगैरे ह्या तर गोष्टी आहेतच, पण मूळ जी गरज आहे ती व्यवसायाची गरज आहे. तरुणाला मातंग समाजातल्या तरुणाला शिक्षणाची गरज आहे. अशाच भूमिकेवरती हे लढा उभा करणार असं त्यांचं मत आहे. माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, पानगाव.